श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री दत्त उपासनेने आपल्या आयुष्यात काय काय बदल होतो. मंडळी, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, आयुष्यात सगळं काही असूनही एक अनामिक पोकळी ती फिलिंग का जाणवते? प्रत्येक कामात अडथळे का येतात? तुम्ही खूप प्रयत्न करता पण यशाचा दरवाजा उघडतच नाही. जीवनातील ताण, चिंता, नैराश्य, आपण या सगळ्यामध्ये एक अदृश्य आधार शोधत असतो. एक अशी शक्ती जी आपल्याला अंधारातून बाहेर काढेल. तुम्ही असा एक गुरु शोधत आहात, असा मार्गदर्शक जो तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलू शकेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अतिशय सोपा आणि प्रभावी असा मार्ग आहे, जो अनेक युगापासून कोट्यावधी लोकांना अशक्य वाटत आलेल्या संकटातून बाहेर काढत आलेला आहे. ती शक्ती म्हणजे श्री दत्त उपासना. होय, आपण आज जाणून घेणार आहोत केवळ नामजप आणि भक्ती आणि मंत्रांमुळे तुमच्या साध्या जीवनात कसे चमत्कारिक बदल घडू शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःलाच विचाराल की हा मार्ग मला इतके दिवस का माहीत नाही झाला. श्री दत्तात्रेय केवळ एक देव नाहीत, ते आपले गुरुतत्वाचे साक्षात स्वरूप आहेत. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा, त्यांची उपासना केल्याने तुम्हाला एकाच वेळी 3 महान शक्तींचे आशीर्वाद मिळतात. कल्पना करा, तुम्हाला तुमच्या पितृदोषापासून त्रास होत आहे, घरात सतत भांडणं आहेत किंवा आर्थिक चणचण थांबत नाही आहे. तुम्ही अनेक उपाय केले पण काहीच उपयोग झाला नाही. अशा वेळी दत्त उपासना तुमच्यासाठी एक संरक्षण कवच बनते. या उपासनेने नक्की काय होते? चला तर मग तुमच्या जीवनात होणारे 5 मोठे आणि अविश्वसनीय बदल पाहूयात. बदल क्रमांक 1, मानसिक शांती आणि नकारात्मकतेचा नाश. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सर्वात गरज आहे ती मानसिक शांततेची. तुम्ही जर हे मंत्र मनापासून ऐकले आणि त्यांचे श्रवण केले किंवा मुखातून जप केले, भोवतालची नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि भीती दूर होते. हे एक मानसिक शुद्धीकरणाचे केंद्र आहे. अनेक भक्त सांगतात की नामजप सुरू केल्यानंतर त्यांना रात्रीची शांत झोप लागते आणि अनावश्यक चिंता कमी होतात. दुसरा फायदा, पितृदोष आणि अडथळ्यांवर विजय. दत्त महाराजांना पितृदोषाचे निवारण करणारे देव मानले जाते. जर तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले क्लेश, विवाह न जमणे किंवा प्रगतीत अडथळे असतील तर त्यावर गुरुचरित्र पारायण किंवा दत्तमंत्र, त्यावर रामबाण उपाय आहे. जेव्हा तुम्ही दत्त महाराजांना शरण जाता तेव्हा ते तुमच्या पूर्वजांना सद्गती देतात आणि त्यांच्यामुळे येणारे अडथळे दूर होतात. ही उपासना केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या संपूर्ण कुळाला तारून नेते. आर्थिक समृद्धी आणि प्रपंचातील स्थिरता. दत्त उपासना म्हणजे संन्यास नाही, ते तुम्हाला योग्य मार्गाने प्रामाणिकपणे सुखी आणि समृद्ध प्रपंच जगण्याची शक्ती देते. श्रीपाद श्रीवल्लभ किंवा श्री स्वामी समर्थ हे त्यांचेच अवतार. यांची उपासना केल्यास जीवनात स्थिरता येते, तुमचा पैसा योग्य कामासाठी वापरला जातो आणि लक्ष्मी तुमच्या घरात नांदू लागते. पुढचा बदल, गुरुतत्वाची प्राप्ती. योग्य मार्गदर्शन. आयुष्यात कधीकधी योग्य निर्णय घेणे फार कठीण होते. आपण गोंधळून जातो. दत्त उपासना तुम्हाला साक्षात सद्गुरूंचे मार्गदर्शन देते. त्यांच्या कृपेने तुम्हाला योग्य वेळी योग्य बुद्धी म्हणजेच इंडिक्शन मिळते. अनेक भक्तांना त्यांच्या स्वप्नात किंवा अचानक आलेल्या विचारांमध्ये योग्य मार्ग मिळाला आहे. गुरु तुम्हाला अंधारात चालायला शिकवत नाहीत, ते तुम्हाला तुमचा प्रकाश म्हणजेच लाईट बनवतात. भयमुक्ती आणि संरक्षण कवच. अघोर कष्ट उद्धारणाच्या स्तोत्राचे पठण असो किंवा दत्त माऊलींचे. दत्त महाराजांचे भक्त
कोणत्याही संकटात घाबरत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की साक्षात त्रिमूर्तींचे स्वरूप असणारे गुरु त्यांच्या पाठीशी आहेत. तुमच्यावर येणारे मोठे संकट अगदी अचानकपणे दूर होते हे केवळ अंधश्रद्धा नाही, हा कोट्यावधी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कृती आणि निष्कर्ष. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही उपासना सुरू कशी करायची? आत्ता या चालू क्षणापासूनच मी दिलेल्या या मंत्राचा 51 किंवा 108 वेळा जो मंत्र जप आहे तो श्रवण करायचा आहे किंवा तोंडाने जप करायचा आहे. गुरुवारी किंवा दत्त जयंतीच्या काळात गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे वाचन करा. दत्त महाराजांचे प्रतीक असलेल्या औदुंबर वृक्षाचे सेवा करा. दत्त उपासना म्हणजे देवाकडून काहीतरी मागणे नाही, तर स्वतःमध्ये सद्गुरु तत्व जागृत करणे आहे. हा बदल बाहेरून नाही तर आतून होतो. तुमचे विचार बदलतात, तुमचे कर्म शुद्ध होतं आणि आपोआप तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांततेचा प्रवेश होतो. मंडळी, तुम्ही असेच किती दिवस संकटात जगणार आहात? हा सोपा आणि प्रभावी मार्ग स्वीकारून तुमच्या जीवनात एक नवी आणि सकारात्मक दिशा द्या. ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम
विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।